गॅसचा तुटवडा हे सरकारचं अपयश आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ही टीका केलेली आहे. तर सध्या इराण इस्रायल संघर्षाचा फटका, आघाती देशामधला जो तणाव आहे त्याचा फटका भारत देशाला बसलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. गॅसचा तुटवडा हे सरकारचं अपयश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटते केंद्र शासनानं कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतो. त्याचबरोबर घरगुती गॅसला सुद्धा नंबर लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे. निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण. केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी. आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितले, परंतु ज्या ऑइल कंपन्यांच्याकडं या ठिकाणी कच्चा माल नाही आहे ते प्रोडक्शन कसे वाढवणार. आणि मला वाटते दिस इज अट्टर फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स.